विहान एंटरप्राइजेस जय जलेश्वर वाडेकर संघ कल्याण मधून हा संघ बिलॉंग करतो आणि एका बाजूला विरार पालघर मधून बिलॉंग करणारा NCC नारिंगी संघ तुम्हाला इथे बघायला मिळेल. टॉस जिंकला वाडेकरनं आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रत्येकी 4 ओव्हरची मॅच. सामना सुरू होतोय. पंचांचा अधिकृत इशारा आला आणि चला काही मंडळी आमची मैदानाच्या आतमध्ये त्यांना विनंती करतोय की मैदानाच्या बाहेर या. दादा मॅच सुरू होते, चला या. अतुल भोईरच्या सोबतीनं सिद्धू पाटील टीमचा कॅप्टन. सलामीची जोडी आपण पाहतोय. प्रत्येकी 4 षटकांचा सामना आणि गोलंदाजी करण्यासाठी बॉलिंग मार्कवर आकाश सज्ज होतोय. अतुल भोईर स्ट्रायकिंग एंडला. आकाशचा पहिलाच बॉल ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता. ऑन साइडला ट्रॅक करण्याचा प्रयत्न डॉट बॉलनं सुरुवात करतोय. वाडेकर अगदी दूर दूर वरून या स्पर्धेमध्ये देखील संघ आपण खेळताना बघतो. आज वाडेकर संघ आनंद पाटील यांनी पुरस्कृत केला. विहान एंटरप्राइजेसच्या नावानं फुल टॉस मिड विकेटच्या दिशेनं इनफिल्डला क्लिअर केलाय. बॉल डीप मध्ये वेगानं सरसावतोय. 1 बाउन्सनं चेंडूला कलेक्ट केला. तोपर्यंत वेळ होती फलंदाजाकडे सिंगल कंप्लीट करण्याची आणि या सिंगलनं आता धावांना सुरुवात करतोय. धावफलकाचा श्री गणेश आपल्याला बघायला मिळतोय वाडेकर संघासाठी. बॅटर अतुल भोईर ऑफ द मार्क. पॉवर प्ले मध्ये नेहमीच चांगला खेळत आला अतुल. तर आज ती अपेक्षा त्याच्याकडून असेल की इनिशियल ओव्हर मध्ये इनिशिएटिव्ह घ्यावा त्यानं. परंतु समोर सिद्धू आहे. चॉप करण्याचा प्रयत्न. धाव मिळाली आहे. खरं तर या 2 संघांचा परिचय तेवढासा येथील क्रीडा रसिकांना नसेल, कारण दोन्ही टीम भिवंडीच्या बाहेरच्या आहेत. एक संघ आपण पाहतो की नारंगी विरार या परिसरातून आणि एक संघ तुम्ही बघतायत की कल्याण मधून आलाय. परंतु आता प्रेक्षकांना हीच अपेक्षा असेल की एक मॅच चांगली व्हावी. ओहो समोर उडवलाय ओव्हर द मिड ऑफ. हा क्लास अतुल भोईरचा आहे आणि पाठवल्या बॉलला सरळ लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. क्लासिकल चौकार. Superb shot here from Atul Bhoir. आकाश पुन्हा त्या दिशेने हेलिकॉप्टरचा अंदाज. जणू काय ऍक्शन रिप्ले. इथे एलिव्हेशन चांगलं मिळालं. अंतर देखील चांगले मिळते आणि बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. काही कमवले त्याने राहतो नेहमी तो बादशाहवाणी. मोठी कंपनी फेमस आहे त्याची साऱ्या ठिकाणी. अतुलनीय फटके बघतच राहावे. हे फटके आता सादर करत असताना आपण पाहतोय सध्या अतुल भोईर बॅक टू बॅक 2 चौकार त्याच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळाले.
आणि धावसंख्या धावफलकावरती 10. 10 ऑन द बोर्ड नाव. आकाश पुन्हा एकदा राऊंड विकेट. ओ पुन्हा फुल टॉस. समोर लॉफ केला. लॉंग ऑफला आता फिल्डर आहेत. आता बरोबर फिल्डर त्या ठिकाणी सेट करण्यात आला आणि खेळाडू मात्र बाद होतोय. झेल स्वरूपामध्ये हा पहिला धक्का लागेल. हे परेश गोराटकर विराज गोराटकर भावांची साथ है त्याला खरोखर. भावांची साथ है त्याला खरोखर. भावांची साथ है त्याला खरोखर. हे आराध्य प्रिया शुभाचे लाडाचे प्रतिभा पाटील है लाडाची सिस्टर. संजय नांदुरकर यांचे देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आणि 10 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 10 ला 1 गडी बाद. वाडेकर संघाची स्थिती आपण सध्या तरी चांगलीच म्हणूया आणि आता नारंगी टीम साठी देखील चांगलं कमबॅक म्हणू शकतो कारण एक विकेट त्यांना मिळाली. सेकंड ओव्हर मयूर गोलंदाजी करण्यासाठी येतोय. मानिपाडा एंड कडनं गोलंदाजी केली जाईल. मयूर बॉलिंग मार्कवर सामना करेल बॅटर सिद्धू पाटील आणि नवीन बॅटर आता 3ऱ्या क्रमांकावरती आलाय. प्रणित पाटील नवीन बॅटर आला आणि तो आता नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल. चला वेळ थोडी कमी घ्या टीम नारंगी. बरोबर 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. या गोष्टीची नोंद असू द्या. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. ओ फक्त दिशा दाखवली आहे. बॅकफुटला येत सड्डा. ओ गलीमधून बॉल बाहेर निघालाय. क्षेत्ररक्षण खराब आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर होतोय फरार. चौकार. विराज गोराटकर भावांची साथ है त्याला खरोखर. भावांची साथ है त्याला खरोखर. भावांची साथ है त्याला खरोखर. हे आराध्य प्रिया शुभाचे लाडाचे प्रतिभा पाटील है लाडाची सिस्टर. प्रतिभा पाटील है लाडाची सिस्टर. हाय फटका अगदी बॅकफुटला गेला. लेगस्टम्पच्या बाहेर येत असताना फक्त दिशा दाखवली आहे. बॅट फक्त ठेवली आणि बरोबर बॉल त्या बॅटला स्पर्श करून निघून गेला. फक्त त्याच्याशी जरूर हात मिळवणी करून गेला. चौकारानं धावसंख्या झाली धावफलकावरती 14 धावा. आज कम्प्युटर कॉमेंटेटर धुमाल सर देखील जोडले गेलेले आहेत. हो लॉफ करण्याचा प्रयत्न होता आणि हा चेंडू मात्र डॉट आणि दरम्यान शुभागमन झालेला आहे. कॉमेंट्री के बिग बी कॉमेंट्रीचे बेताज बादशाह व्हॉइस ऑफ ठाणे सिद्दीक भाबे सरांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपल्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम. 14 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 14 रन्स ऑन द बोर्ड नाव. षटक दुसरं मार्गस्थ आहे. ओ फक्त दिशा दाखवली आहे. पॅडल स्वीपचा अंदाज. बॉल मागे निघालाय वेगानं. आणखी एक बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. क्रिकेटचे सामने ठेवलेत छान. क्रिकेटचे सामने ठेवलेत छान. क्रिकेटचे सामने ठेवलेत छान. जय हनुमान क्रीडांगण टीम भरवलीचा भरलाय प्रेक्षकांनी. हॅव अ लुक ॲट दॅट. फक्त इम्प्रोव्हायझेशन दाखवण्याचा प्रयत्न करतोय. बॅक टू बॅक दुसरा जो चौकार त्याच्या बॅटमधून बघितलाय. वाडेकरच्या विरोधात तुम्ही लढत पाहताय सध्याच्या घडीला एनसीसी नारिंगी आणि याच दरम्यान फ्रंट फुट पुल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर होतोय गुल. सिक्सर. दादाची धमक कमी नाही होणार. सोन्याची चमक ना दादाची धमक कमी नाही होणार. असं ब्रँडेड नाव आहे मार्केटला. What a great batting here. Dancing down the track. Front foot pull here. आणि बॉल सर मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर गुल होताना आपण बघायला नक्कीच मिळाला. धावा झाल्या धावफलकावरती 24 धावा 24. याच फलंदाजीसाठी सिद्धू पाटीलला ओळखलं जातं. महत्वाचं म्हणजे तो बॉलच्या मेरिटवर खेळतो. ज्या दिशेनं चेंडू आहे त्या दिशेनं फटके खेळण्याची क्षमता ते कॅलिबर त्याच्यामध्ये. आणि मोठ्या फटक्यांचं रेप्युटेशन तो जास्त नाही परंतु टेक्निकली फटक्यांचं तो रेप्युटेशन ठेवतो आणि तो सध्याच्या घडीला सक्सेस होत असताना यशस्वी
एक्सपिरियन्स, अनुभव हा फार महत्त्वाचा असतो. 24 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. मयूर मांगेला रिवर्सचा प्रयत्न, स्विच हिट, वाव, सुपर टायमिंग, सायकलला धडकलाय, निशाणा केलाय सायकलकडे सिद्धू पाटीलनं. आणखी एक चौकार. कमवले त्याने, राहतो नेहमी तो बादशाहवाणी, राहतो नेहमी तो बादशाहवाणी, राहतो नेहमी तो बादशाहवाणी. टाके एक ग्राउंड, मोठी कंपनी, फेमस आहे त्याची साऱ्या ठिकाणी, फेमस आहे त्याची साऱ्या ठिकाणी. बॅकवर्ड ऑफ द इनसाइड द सर्कल 2 फिल्डर होते आणि त्याच्या मधून बॉलला पाठवला विथ द स्विंग. वाव, काय फटका आहे, लाजवाब. जसा बॉल लेग कटर बाहेरच्या दिशेने मूव्ह होत होता आणि अगदी बॉलच्या स्विंगचा वापर केला तिथे मयूर मांगेलाच्या. ऑफ कटर यावेळेला थोडीशी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न फॉलो करण्यात आला. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल आणि शेवटचा बॉल येतोय डॉट बॉल. आणि याचबरोबर 2 षटकांचा केस संपन्न. 28 धावा विहान एंटरप्राइजेस वाडेगर टीम. VIP डाईटचे दृश्य तुम्ही पाहतायत. या स्पर्धेचा आनंद घेत असताना आमचे सर्व मंडळी, मान्यवर मंडळी तुम्हाला बघायला मिळते. बरोबर 14.00च्या सरासरीनं धावा जोडल्यात आतापर्यंत 2 ओव्हरमध्ये 28 धावा. आणि याच गतीनं धावा जोडल्या गेल्या तर प्रोजेक्टेड स्कोर तुम्हाला 56 पाहायला मिळेल. 56. एकूण 10 मॅचेस आजच्या रात्रीमध्ये आपल्याला कव्हर करायच्या आहेत. आज या स्पर्धेची 4थी रात्र आणि उद्या कोण बनेगा विजेता. द केक क्राऊनचा क्राऊन कोणत्या कॅप्टनच्या डोक्यावरती जाणार, धुमाळ सर उद्या रात्री त्याचं उत्तर मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. रिव्हर्सचा प्रयत्न इथे देखील केला होता बॅटरनं. फुल टॉस होता, लेफ्ट आर्मर आहे. गोलंदाजी करण्यासाठी जय पाटील आलाय. जय पाटील आय थिंक कॅप्टन, संघाचा संघनायक. निशांत पाटील त्यांच्यासोबत चर्चा करत होते की बॉलिंग ऑप्शन भरपूर आहेत आणि स्वतः आता कॅप्टन जय पाटील गोलंदाजी करण्यासाठी आलाय. कमबॅक करून द्यावं लागेल. 1 विकेट जरूर मिळवली. पहिल्या षटकाचा आपण विचार केला, शेवटच्या बॉलवरती विकेट आली होती, परंतु त्यानंतर नीडरपणे सिद्धू खेळलाय. पुन्हा बॅकफुटला गेला, जागा बनवली आहे. पुन्हा पंच करत असताना डीपमध्ये कव्हर पॉईंटचा फिल्डर येतोय. बॉल अडवणार, फेकणार, तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी सिद्धू पाटीलकडे होती आणि या 2 धावांनी स्कोर आता पुढे गेलेला आहे. धावफलकावरती 31 धावा. आजचा पहिला सामना आपण बघितला, जेथे असं वाटलं होतं सुरुवातीला की साई स्पोर्ट खारबाव संघ सहजगत्या विजय प्राप्त करतोय, परंतु कारिवलीकरांनी काय पलटवार केला. पुन्हा इम्प्रोव्हायझेशन, स्कूप केलाय मागे, फाईन लेगच्या दिशेनं बॉलला पाठवलाय सरळ फाईन सीमा पार, चौकार. हे परश गोराटकर, विराज गोराटकर, भावांची साथ आहे त्याला खरोखर, भावांची साथ आहे त्याला खरोखर, भावांची साथ आहे त्याला खरोखर. सूर्यकुमार यादवची आठवण सध्या तरी फलंदाजी करून देते. AB डिव्हिलियर्सला तुम्ही बघितलं असेल, 360 डिग्री मध्ये बॅटिंग करतो सूर्यकुमार यादव. सध्याच्या घडीला भारतीय संघ नायक, तो सुद्धा अशाच पद्धतीने फलंदाजी करतोय. आणि सिद्धू पाटील, वन ऑफ द सिनियर क्रिकेटर, एक अनुभवी खेळाडू आहे. अनेक वर्षांपासून या टीमचे सूत्र ज्या खेळाडूच्या हाती आहेत आणि तो सूत्रधार आहे. आणि जरूर तो सूत्रधार आज पुन्हा एकदा आपल्या हातात ती जबाबदारी घेत असताना, म्हणजे जसं की पालकत्व स्वीकारत असताना संघाचं. 35 धावा स्कोर कार्डवर 35 रन्स. NCC नारिंगी, चर्चा आपण तीच करत होतो की जास्त परिचयाचे हे दोन्ही संघ नाहीयेत येथील प्रेक्षकांच्या. पुन्हा पुढे आलाय, लॉब करत असताना मिड ऑफ क्लिअर करण्याचा प्रयत्न होता. मिड ऑफला क्लिअर जरूर केलं, परंतु लॉंग ऑफचा फिल्डर अगदी वाईड इशू आणि त्याच्याच हातात चेंडू जाऊन विसावतोय. फलंदाज बाद, बिग विकेट, वाघाची शिकार. आज दादानं क्रिकेटचे सामने ठेवलेत छान, क्रिकेटचे सामने ठेवलेत छान, क्रिकेटचे सामने ठेवलेत छान. जय हनुमान क्रीडांगण टेंभवलीचा भरलाय प्रेक्षकांनी हा मैदान, भरलाय प्रेक्षकांनी हा मैदान, भरलाय प्रेक्षकांनी हा मैदान. हे 8989 घे
चांगला डाव साकारला आपल्या संघासाठी 25 धावांचं योगदान दिलं 10 चेंडूंचा सामना करत असताना सिद्धू पाटीलला आणि 35ला 2 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत. विहान एंटरप्राइजेस वाडेकर संघाचे नवीन बॅटर सर्वेश पाटील आलेला आहे चौथ्या क्रमांकावरती. जय पाटील पुन्हा एकदा. ओहो यावेळेला फ्लाइट देण्याचा प्रयत्न होता पुढे टाकला प्लॅन मिस. प्रॉपरली एक्झिक्युशन इथे करता आलेच नाहीये बॅटरला. सर्वेश आला नवीन बॅटर आणि आता थोडाफार का होईना मी म्हणेल इथून एक कमबॅक करण्याची संधी मिळेल. कॅप्टन जयनं ती विकेट प्राप्त केल्यानंतर तो पलटवार करून देण्याचा प्रयत्न करतोय. 36 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. फुल लेंथ पुन्हा एकदा फुलर लेंथ समोरच्या दिशेने बॉलर बॅक ड्राईव्ह आणि हा चेंडू आलाय डॉट बॉल. चांगलं कमबॅक जय पाटीलचं आपल्याला बघायला मिळालं. 8 डावा खर्च केले आपल्या षटकामध्ये 1 विकेट त्याला मिळाली आणि 3 षटकांचा खेळ संपन्न होतोय जिथे 36 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात विहान एंटरप्राइजेस वाडेकर संघाच्या. या स्पर्धेला आपण पाहतोय की पहिल्या रात्रीपासून ज्याप्रमाणे पाहुणे मंडळी आपल्याला लाभली हे प्रेम आणि हा नेटवर्क द केक क्राउन कंपनीचा तुम्हाला बघायला मिळाला. अंतिम षटक आणि गोलंदाजी करण्यासाठी धीरज पाटील बॉलिंग मार्क वर येतोय. लास्ट ओव्हर मध्ये सर्वेश आहे स्ट्रायकिंग एंडला फुल टॉस सरळ बॅटनं लॉफ केलाय एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका एक्सलंट फोर्ड चौकार. सोन्याची चमक ना दादाची धमक कमी नाही होणार. सोन्याची चमक ना दादाची धमक कमी नाही होणार. असं ब्रँडेड नाव आहे मार्केटला प्रशांत गोरडकर. असं ब्रँडेड नाव आहे मार्केट. वा ब्रँड सर्वेश पाटील हा देखील ब्रँडेड फटका दाखवतोय. क्लासिकल फटका अगदी सरळ बॅटचा फॉलो थ्रू पहा. जास्त ताकद जोखण्याचा प्रयत्न केला नाहीये. पुन्हा एकदा इथे लॉंग ऑनला आता झेलची संधी आहे. चुकी होणार नाहीये. चांगला झेल ग्रेट कॅच. फिल्डर डाऊन दी बॉल आला आणि कोणत्या प्रकारे चूक करत नाहीये. जतीनच्या वतीनं तो झेल पकडण्यात आला. खेळाडू बाद होतोय. बिग लॉस फॉर द टीम वाडेकर. तो नेहमी तो बादशाहवाणी. तो नेहमी तो बादशाहवाणी. तो नेहमी तो बादशाहवाणी. केक क्राउन मोठी कंपनी फेमस आहे त्याची साऱ्या ठिकाणी. आदरणीय धनाजी गोराटकर प्रेमनाजी मडवे आणि देवीदास भालेकर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपला मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत या स्पर्धेमध्ये. 40 धावा 40 रन्स स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळतात. 3 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत. नवीन बॅटर आता प्रशांत मैदानामध्ये एंटर होतोय 5व्या क्रमांकावरती. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. प्रत्येकी 4-4 षटकांचा सामना. खूप एन्जॉय केला खरं तर. बाबे सरांचा आवाज प्रेक्षकांनी मिस केला मात्र आजपासून तर फायनल पर्यंत त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. ही भिंगडी आहे आणि जरूर कान आतुर झाले असतील येथील क्रीडा रसिकांचे. धीरज पाटील विकेट प्राप्त केली चौकारानंतर. प्रशांत ऑफ कटर होता परंतु इथे लाईन बघावी लागेल आता. जास्त बाहेर आहे कारण आपण स्क्रीनवर इथे बघितलंच होतं की टप्पा पडला आणि खूपच जास्त आतमध्ये येणारा बॉल. लेन चांगली होती लाईन थोडीशी चुकीची पाहायला मिळाली. हॅव अ लुक ॲट दॅट. फटका इथे मोठा येऊ शकला असता. बॅटर त्याच्याचमुळे थोडंसं प्रशांत नाराज दिसला. आता फुल टॉस लो फुल टॉस
लॉंग ऑनचा फिल्डर चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. पहिला झेल देखील त्यानं पकडला. इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. सॉफ्ट सिग्नल नाबाद. सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे, परंतु आता टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. बघूया एक्झॅक्ट बॅटर पोहोचला आहे की नाही. हाय जंप घेत असताना बॉलला स्टॉप केलं वाईडिश लॉंग ऑनला. अगदी बॅट ग्राउंडेड करताना बॅटर दिसतोय आणि येस नॉट आउट. अगदी क्रीज मध्ये बॅट त्याची बघायला मिळाली. लाईन क्रॉस करत असताना धीरज पाटील पुन्हा एकदा. ओ हेलिकॉप्टर समोर उडवला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. स्ट्रेट हिट अँड ग्रेट हिट. वेटिंग फॉर द अंपायर डिसिजन. इट्स गॉन आउट ऑफ द ग्राउंड. काल्या पडद्याला धडकणारा सिक्सर. चेक करूया. चला, सुरुवातीला सिक्सरचा इशारा आलाय, परंतु आता चेक केलं जाईल. आय जम्प घेत असताना बॉलला अडवण्याचा प्रयत्न केला. काय टेलिकास्ट आहे. किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स मूवीज आणि जबरदस्त टेलिकास्ट या संपूर्ण स्पर्धेचा आपण पाहतोय. चला ऑनफिल्ड निर्णय सर. चौकार. चला चौकार त्या ठिकाणी आले आणि या चौकारानं संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 47 आकड्यावरती 47. प्रशांतच्या बॅटमधून हा फटका आपल्याला बघायला मिळाला. पुन्हा एकदा फुल लेन वाईड ऑफ ऑप्शन होतं आणि इथे धावाची आता संधी असेल, परंतु धाव नाहीये ते सांगतायत. एकाच वेळेला दोन्ही बॅटरनं स्ट्रायकिंग एंड सोडणं गरजेचं असतं आणि ज्या वेळेला विकेट किपरकडे बॉल डायरेक्ट जातो तो डॉट बॉल आहे. लक्षात ठेवा भिवंडीचे काही नियम आणि ते आता या दोन्ही टीमच्या परिचयामध्ये नाही आहेत. आपण ती चर्चा पहिल्या बॉल पासून करतोय. कधी कधी होत असतात. अंतिम बॉल डावातील हेलिकॉप्टर ड्राईव्ह. बॉलर बॅक पास ड्राईव्ह लॉंग ऑनला. फिल्डर आहे थोडंसं फंबळ. क्षेत्ररक्षण थोडंसं करा पाहायला मिळालं. 2 धावा मिळाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज धावबादच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी बाद होतोय. फायनली ते धावा झाले धावफलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर. 49 आणि 50 धावांचं लक्ष्य असलेला सामना जिंकण्याकरिता विहान एंटरप्राइजेस जय जलेश्वर वाडेकरच्या विपक्षामध्ये एनसीसी नारंगी ही लढत आणि आता लगेचच काही सन्मान आपण येथे संपन्न करू. पुढील मॅच कोणते असेल आयोजन समिती आमच्यापर्यंत माहिती देणार आणि जसं दुसरा डाव सुरू होणार आवाज या स्पर्धेमध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल. व्हॉइस ऑफ ठाणे मिस्टर सिद्दीक बाबे सरांचा. थँक्यू. तर या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करतोय. आपल्या व्यासपीठावरती युवा उद्योजक पडगा इथून दाखल झालेले आहेत. आदरणीय सन्माननीय अभि रवींद्र विशे आणि यांचा स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. त्यांना विनंती करतोय या सन्मानाचा आपण स्वीकार करा. या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रशांतदादा गोरटकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान करायचा आहे. अभि रवींद्र विशे
एक अप्रतिम व्यक्तिमत्व, युवा वर्गाला प्रेरित करणं, प्रोत्साहित करणं हे कार्य त्यांचं राहिलं आहे आणि खऱ्या अर्थाने युवा उद्योजक म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांना आपल्या मुख्य व्यासपीठावरती सन्मानित केलं जातं. महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेची उब देणारी श्वाळ आणि तदनंतर आदर स्नेह वाढवणारं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची त्यांना सदैव आठवण राहील असं सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. यानंतर आदरणीय सन्माननीय राकेशजी शिरसाट हे देखील उपस्थित आहेत आणि त्यांना देखील विनंती करतोय आपण देखील या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. तर मनीषजी गायकवाड हे देखील उपस्थित आहेत, यांचा देखील आपण स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करतोय. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, युवा व्यक्तिमत्व आपल्या व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत आणि त्यांना सन्मानित केलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं महत्त्वपूर्ण वेळ या स्पर्धेसाठी ते संपादित करतायत आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद समीर ठाकरे, धन्यवाद निशांत, धन्यवाद. आदरणीय सन्माननीय प्रेमनाथजी मडवी हे देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे. साहेबांना विनंती करतोय आपण देखील या सन्मानाचा स्वीकार करायचा. त्या ठिकाणी या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रशांतदा गोराटकर आणि त्यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. पहिल्या दिवसापासून तर आतापर्यंत जर पाहिलं तर प्रत्येक मान्यवरांचा स्वागत आणि सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. आदरणीय सन्माननीय देवीदासजी भालेकर आपण देखील पुढे या, आपल्याला देखील सन्मानित केलं जाणार आहे. मी पुन्हा एकदा प्रशांतदा यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचं आहे. देवीदासजी भालेकर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांना सन्मानित केलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून. यानंतर धनाजी गोराटकर साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे. तर पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. धन्यवाद समीर ठाकरे, धन्यवाद निशांत पाटिल, धन्यवाद सुभाष धुमाल. आइए दोस्तों, लौट चलते हैं दी केक क्रॉन कंपनी ट्रॉफी की अद्भुत रजनी क्रिकेट की दुनिया में. देखिए, केक हो तो क्रॉन का जो आपके महफिलों को सुपर हिट बनाए, और क्रिकेट हो तो केक क्रॉन कंपनी ट्रॉफी का. स्वागत है आप सभी का. प्रशांत गोराटकर की ये अद्भुत पेशकश है जिसकी चर्चा इस वक्त टेनिस क्रिकेट पे चल रही है. प्रिंस मूवीज पे इसका सीधा प्रसारण मुकाबला इस वक्त आप देख रहे हैं विहान इंटरप्राइजेस वाडेगर बनाम एनसीसी नारंगी, जिनके सामने 50 का लक्ष्य है. वाडेगर टीम की जब भी चर्चा चलती है, इसे म्यूजिशियन गेंदबाजों की नगरी कहा जाता है, जादूगर गेंदबाजों की नगरी कहा जाता है वाडेगर को. लेकिन नारंगी के पास भी जवाब देने के लिए बल्लेबाज मौजूद है. खेल की शुरुआत होती हुई दोनों ओपनर्स बीच मैदान पर, आकाश मागेला और मयूर मागेला. हालांकि बहुत मशहूर कमेंटेटर है नारंगी के मागेला. गेंदबाजी में पहली गेंद रिवर्स खेलने की कोशिश, बीट किया ऑफ स्टंप के बाहर. कपिल पाटिल, सिद्धेश पाटिल ने क्या गजब की बल्लेबाजी की. कमेंटेटर तुकाराम मागेला का भी हम स्वागत करेंगे. परफेक्ट टो क्रशर आउट एलबीडब्ल्यू. निमित्त आज दादानं क्रिकेटचे सामने ठेवलेत छान. थँक्यू. संजय नांदुरकर आणि श्रीकांतजी यांना विनंती करतोय आपण या आमच्या व्यासपीठावरती. आपलं हार्दिक स्वागत आहे. विजयजी पाटील आपण देखील यायचं आहे. सर्वांना विनंती करतोय आपण या आमच्या व्यासपीठावरती. आपलं हार्दिक स्वागत आहे. सर्व मान्यवरांना विनंती करतोय आपण या आमच्या व्यासपीठावरती. आपलं हार्दिक स्वागत आहे, कारण आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपल्याला इन्व्हाइट केलं जातं. सुपर्ब डिलीवरी, स्विंगिंग यॉर्कर. सुभाष धुमाल, अगर हम वाडेगर की बात करें तो इनके पास जो बॉलिंग का यूनिट है ना, पूरा के पूरा मिस्ट्री है. बिल्कुल जादूगरों
की नगरी कहा जाता है गेंदबाजी में। नए बैटर थोड़ा गर्म पानी में आए हैं। धीरज पाटिल सामना कर रहे हैं गेंदबाज कपिल पाटिल का। फील्ड की जमावट पे नजर डालते हैं। फ्लाई स्लिप, एक बैकवर्ड पॉइंट कवर, मिड ऑन और मिड ऑफ। बोल्ड अराउंड द लेग्स, डंडा गया सैर करने। क्या कमाल की गेंद थी, विकेटों के फर्नीचर को बिखेरती हुई। व्हाट अ बॉल, व्हाट अ बॉल। ये देखिए ब्यूटी, स्विंग इन द एयर एंड ऑफ द सरफेस। कहा था मैंने कि इस गेंदबाजी को पढ़ने के लिए आपके पास बहुत बड़ा क्लास चाहिए। वाढदिवसानिमित्त आज दादानं क्रिकेटचे सामने ठेवलेत छान. क्रिकेटचे सामने ठेवलेत. तर आपल्या मेन गेटवरती त्या ठिकाणी बाईक्स आहेत, गाड्या आहेत आणि त्या ठिकाणी क्रीडा रसिक बसलेले आहेत. त्यांना विनंती करतोय आपण थोडंसं बाजूला बसायचं आहे. मेन गेटवरती त्या ठिकाणी बाईक आणि क्रीडा रसिक देखील बसलेले आहे. त्यांना विनंती करतोय थोडंसं बाजूला बसा. तर या ठिकाणी आपल्या मुख्य व्यासपीठावरती जून अंदुर्की ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच संजय मगन पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. बिल्कुल, वाडेगर खेल रही है, इससे आनंद पाटिल पिंपलगढ़ ने स्पॉन्सर किया है. विनोदजी पाटील आपल्यास विनंती करतोय आपण देखील सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचे. विनोदजी पाटील या आमच्या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. तसेच नित्यानंदजी मडवी आपण देखील हैट्रिक यायचे. गेंद. ओ वाओ, क्या गेंद थी, खोल दिया था वहां पर. हालांकि अपील हो रही है, बल्ले के बिल्कुल करीब से गई है. व्हाट अ बॉल, व्हाट अ बॉल. अनप्लेबल. दिस इज द अनप्लेबल बॉलिंग फ्रॉम कपिल पाटिल. टेलीकास्ट के क्या कहने, सोने पे सुहागा. प्रिंस है तो टेनिस क्रिकेट है. कपिल, जतिन को तान दिया आसमान में, फील्डर पहुंच रहे हैं. बढ़िया कैच, एक और विकेट. झड़ी लग गई है नारंगी की. वाढदिवसानिमित्त आज दादानं क्रिकेटचे सामने ठेवलेत छान. क्रिकेटचे सामने ठेवलेत छान. क्रिकेटचे सामने ठेवलेत छान. जय हनुमान क्रीडांगण टेंभवलीचा भरलाय प्रेक्षकांनी हा मैदान. भरलाय प्रेक्षकांनी हा मैदान. भरलाय प्रेक्षकांनी हा मैदान. अनप्लेबल बॉलिंग. कपिल पाटिल ने पहली ओवर में नारंगी के बल्लेबाजी का रंग उतार दिया है. नए बैटर 2 डाउन पोजीशन पे, 3 डाउन पोजीशन पे इस वक्त हितांशु बल्लेबाजी को आए. हितांशु पाटिल. ये हाल, ये देखिए किस तरह से उस शॉट को खेला था. ऑफ स्टंप के बाहर से आसमान में तान दिया था. टोला आसमानी था लेकिन बाहर नहीं गया. हितांशु पाटिल सामना करे कपिल का. फिर अच्छी गेंद, और ये ट्रिपल विकेट मेडन ओवर. पहला मेडन ट्रिपल विकेट ओवर है. अच्छी बात है, मेरे लिए भी अच्छा है. वाकई में बहुत ही ज़बरदस्त आयोजन, नियोजन आप देख रहे हैं. केक हो तो क्राउन का, जो आपकी महफिल को सुपर हिट बनाए, और क्रिकेट हो द केक क्राउन कंपनी ट्रॉफी का. ये देखिए किस तरह से विकेटें गिरी थी. प्रथमेश जब रहते तो रंग ही अलग रहता है. मैन बिहाइंड शो प्रशांत गुड़ाटकर साहब. टेमोली की सरजमीन पर ऑर्गेनाइज किया है. जानुमान टेमोली, वो ग्रामस्थ टेमोली की तरफ से क्रिकेट को मिलने वाला तोहफा. गेंदबाजी में प्रणीत पाटिल आए. ओ कटर. यही तो खासियत है इन गेंदबाजों की. अभी तो सर्वेश पाटिल का आना बाकी है. थोड़ा हाथों में इंजरी है, हालांकि सर्वेश नहीं, वो सर्वश्रेष्ठ. प्रणीत दूर वाले छोर से आते हुए
रन अभी नहीं बना है। अच्छा ड्राइव है लेकिन फील्डर है लॉन्ग ऑफ पे, एक और विकेट। गलती नहीं की वहां पर सर्वेश ने, और शून्य पे कितना विकेट गिरे हैं? 4। सोन्याची चमक ना दादाची धमक कमी नाही होणार, असं ब्रँडेड नाव आहे मार्केटला प्रशांत गोरडकर, असं ब्रँडेड नाव आहे मार्केटला दादा प्रशांत गोरडकर। बिल्कुल ब्रांडेड नाम भी है, ब्रांडेड स्पर्धा भी है, ब्रांडेड अगर केक आपको चाहिए तो दी केक क्रॉन कंपनी में जाइए और अपनी महफिलों में रंग लाइए। कमाल का क्रिकेट बॉलिंग में चलता हुआ, इस तरह के कभी कभी एक तरफा मैच भी दर्शक इसलिए देखते हैं कि बॉलिंग बहुत ही कातिलाना हो रही। प्रणीत पीछे रखी हुई गेंद थी, आड़े बल्ले से खेलने की कोशिश। देखिए बल्लेबाजों को थोड़ा पॉजिटिव एटीट्यूड लेना होगा। हर ताले की एक चाबी रहती है, हर गेंदबाज एक न एक तो गलती करता है। आगे रखी हुई स्लोअर वन, आंख मूंद कर शॉट खेला, 1 रन गिरते पड़ते लेग बाई का, 1 पे 4। क्या क्रिकेट का खेल है, मैदान में क्रिकेट चल रहा है और स्कोर मॉनिटर पे फुटबॉल का नजर आ रहा है। 1-4। फिर कटर, लगातार गुडलेन पे पड़ रही है गेंदे। देखिए सुभाष धुमाल, नारंगी के बल्लेबाजों को थोड़ा हिम्मत जुटानी होगी, क्योंकि कबूतर के आंख बंद करने से बिल्ली भाग नहीं जाती, फाइट करना होगा। स्लॉक कर दिया है, गेंद सीधी स्टैंड में, गजब का भिंगड़ी शॉट, 6 रन। वाढदिवसानिमित्त आज दादानं क्रिकेटचे सामने ठेवलेत छान, क्रिकेटचे सामने ठेवलेत छान, क्रिकेटचे सामने ठेवलेत छान। जय हनुमान क्रीडांगण टेंभावलीचा भरलाय प्रेक्षकांनी हा मैदान, भरलाय प्रेक्षकांनी हा मैदान। अंदर आती हुई गेंद का गजब का स्वागत किया है, विद द टाइड गेंद को स्लॉक कर दिया, हवा के साथ साथ घटा के संग संग, हैंड एंड सम, और ये जा रही है गेंद बाउंड्री के बाहर। पहला ब्लास्ट। 2 ओवर की समाप्ति पे रन बने 7, 12 में चाहिए 43। सिद्धू पाटिल है, बल्लेबाजी गजब की, स्विंग एंड मिस। सबसे बड़ी बात है कि अब वाइड घोषित किया है। बल्लेबाज के सामने से गेंद जब टर्न होती है तो कहीं ना कहीं बल्लेबाज दुविधा में पड़ जाता है। सिद्धू पाटिल, ओ अच्छी गेंद गुडलैंड पे पड़ी थी, पीछे जाकर पुल करना चाहते थे, बीट हो गए। हितांशु पाटिल ने सिर्फ एक सिक्सर लगाया है, 8 रन 4 विकेटों के नुकसान पर, 50 का लक्ष्य है। फिर अच्छी गेंद, पांव नहीं चल रहे हैं बल्लेबाजों के। देखिए समीर ठाकरे, जहां मोबाइल में नेटवर्क जरूरी है, क्रिकेट में फुटवर्क जरूरी है। ये देखिए क्या ऑफ ब्रेक किया था वहां पर गुगली। सिद्धू पाटिल बड़ा नाम, अब की बार बहुत दूर कर बैठे। वाइट, डूबते को तिनके का सहारा, बुरजाला कारीचा आधार, 9 रन 4 विकेट। हमारे बीच भिवंडी क्रिकेट के कहेंगे सबसे पहले वंडर बॉय और सबसे आखिरी वंडर बॉय, वेलकम वेलकम जयेश पाटिल।
जयेश पाटिल आपका हार्दिक स्वागत है। ISPL में नाम कमाया, भिवंडी क्रिकेट में नाम कमाया, ओपन इंडिया में नाम कमाया और भिवंडी का नाम 7 समंदर पार ले जाने के लिए जयेश पाटिल एक बड़ा नाम कहा जाता है। ये देखिए किस तरह की गेंद थी। नए बैटर निशांत आए लेकिन निशाद आए लेकिन निशाना बिल्कुल दूर है। डायरेक्ट थ्रो लगा था जब जयेश पाटिल ने इंटर किया था। सिद्धू पाटिल की खासियत है कि ऑफ ब्रेक लेग ब्रेक गेंदबाजी में ये काफ़ी माहिर है। आपकी बार खींच के मारा है, पीछे फील्डर है, कोई मौका नहीं बल्लेबाज को। डीप मिड विकेट पर एक और विकेट, विकेट नंबर 6। लेग ब्रेक गेंद थी, हालांकि शॉट जरूर जमाया था। ये आप देख सकते हैं जेपी को जयेश पाटिल और ये टार्जन ऑफ टेमोली प्रतीक पाटिल। प्रशांत गोराटकर ने इतिहास रचा है। केक हो तो क्रॉन का और जो महफिलों को सुपर हिट करे, और क्रिकेट चल रहा है इस वक्त द केक क्रॉन कंपनी ट्रॉफी का। सिद्धू पाटिल, नए बैटर हेमेंद्र आए, लेग ब्रेक कट करने की कोशिश, मोटा सिरा लिया, बढ़िया फील्डिंग डिपिच गली में, एक ही रन। कहानी खत्म नजर आ रही है क्योंकि सभी गेंदों को बाउंड्री लाइन के बाहर मारना होगा। चेसिंग कंपलसरी है क्या? नहीं, सुपर ओवर है। खींच के मारा है, आपकी बार फील्डर के मस्तक पे दस्तक दी है। 6 रन। वाढदिवसानिमित्त आज दादानं क्रिकेटचे सामने ठेवलेत छान, क्रिकेटचे सामने ठेवलेत छान, क्रिकेटचे सामने ठेवलेत छान। जय हनुमान क्रीडांगण टेंभवलीचा भरलाय प्रेक्षकांनी हा मैदान, भरलाय प्रेक्षकांनी हा मैदान। ये अच्छा शॉट था, हालांकि फील्डर थे वहां पर। 3 ओवर 16 रन 6 विकेट। एक ओवर में 34 रन चाहिए। पपिया खारी कला के हमारे भाइयों और है। ग्रामीण क्रिकेट में ये रिकॉर्ड मात्र पपिया खारी के नाम है। ताडाली के ग्राउंड पर उन्होंने कारनामा अंजाम दिया था और मिनी 11 JB स्पोर्ट कारेवली धड़ाकेबाज चषक को जीतकर यहाँ पर अच्छा ओपन कर चुके हैं पहले मैच में। मनीष पाटिल फैम टीम, अच्छा ड्राइव है, फील्डर से दूर खेला है, गेंद वाइड स्ट्रॉन्ग ऑफ पर पहले बाउंस पे 4 रन। वाढदिवसानिमित्त आज दादानं क्रिकेटचे सामने ठेवलेत छान, क्रिकेटचे सामने ठेवलेत छान, क्रिकेटचे Nicely सामने played. Nicely played left of the fielder, one bounce. Cross the long off boundary. Have a look at that with the spin. खींच के मारा है, पीछे फील्डर है, कोई गलती नहीं। एक और विकेट, विकेट नंबर 7। चमकना दादाची धमक कमी नाही होणार, सोन्याची चमकना दादाची धमक कमी नाही होणार। असं ब्रँडेड नाव आहे मार्केटला, प्रशांत गोराडकर असं ब्रँडेड नाव आहे। समीर ठाकरे, बताइए अगला मैच किसके बीच होने जा रहा है? बाहर की दिग्गज टीमें इस वक्त टेमोली की सरजमीन पे आ चुकी है। आप सभी का हार्दिक स्वागत। देखिए, दी केक क्रॉन कंपनी नाम नहीं ब्रांड बन चुका है। लोगों की जरूरत, अच्छा ड्राइव है, विद द स्पिन खेला है, फील्डर झपटे वहां पर 1 रन आएगा। पहली गेंद से ही वाडेगर टीम ने, विहान इंटरप्राइजेस वाडेगर ने दबाव बढ़ा दिया।
कल्पेश कापसे, ये अच्छा स्ट्रोक है, विद द टाइट खेला है गेंद को, लेकिन फिर फील्डर आए हैं डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर, एक ही प्लस पॉइंट गया है एनसीसी नारंगी की तरफ। लग रहा है सब बल्लेबाजों को बल्लेबाजी मिल जाएंगी। सोन्याची चमक दादाची धमक कमी नाही होणार, सोन्याची चमक ना दादाची धमक कमी नाही होणार, असं ब्रँडेड नाव आहे मार्केटला प्रशांत गोरडकर, असं ब्रँडेड। मैं अक्सर कहता हूँ आप में कॉन्फिडेंस, आत्मविश्वास, एतमाद होना चाहिए। कोई भी गाड़ी आपको मंजिल तक नहीं पहुंचाएंगी। कल्पेश, ओ बढ़िया पुश, बढ़िया पुश, आउट नहीं किया है, स्पोर्टमैन स्पिरिट दिखाते हुए। डगआउट से जो आवाजें आ रही है उनको पता है कि खेले जा सकते थे। अंधाधुंध बल्ला, क्या कुछ हुआ अंपायर? अंपायर कोटी आउट है, डेड डॉट बॉल था। तो ह्यूज मार्जिन से इस मैच को जीत लिया है वियान इंटरप्राइजेस वाडेगढ़ ने। कॉन्ग्रेचुलेशन ऑल टीम एंड दी ओनर, जो उसके ओनर है हमारे पिंपलगढ़ के। आपको भी बधाई हो। ये स्कोर कार्ड सिद्धू पाटिल 10 में 25, अतुल भुईर 5 में 9। हालांकि जवाब सही नहीं रहा, और बॉलिंग में कपिल पाटिल 1 ओवर 3 रन, कोई विकेट नहीं। कल्पेश 1 ओवर 0 पे 3 विकेट, अच्छा बाद में। लेकिन मैन ऑफ द मैच अवार्ड्स गोज टू सिद्धू पाटिल। बिना सिद्धू पाटिल के वाडेगढ़ का क्रिकेट अधूरा है। वन ऑफ द ग्रेट ऑलराउंडर, 25 रन बनाए, 9 रन देकर 1 विकेट लिया। तर नक्कीच या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करतोय। आपल्या व्यासपीठावरती जून अंदुर्गी ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच सन्माननीय संजय मगन पाटील साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे। मी प्रशांत दादा गोराटकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते विद्यमान सरपंच संजय मगन पाटील साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। खऱ्या अर्थानं खूप चांगलं कार्य जून अंदुर्गी विभागामध्ये आदरणीय सन्माननीय संजय मगन पाटील साहेबांचं राहिलं आहे आणि विद्यमान सरपंच आहेत आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जाणार आहे। चला घनसोली आणि बालकुम दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस करण्यासाठी यायचं आहे। घनसोली आणि बालकुम दोन्ही संघाचे कॅप्टन। यस, घनसोली और बालकुम के कैप्टन, जबकि आनंद पाटिल ने इस टीम को स्पॉन्सर किया। आपका चेक, आपको भी अभिनंदन। या ठिकाणी आपण वंडर बॉय ऑफ भिवंडी अर्थात जयेश पाटील यांचा स्वागत आणि सन्मान करतोय। ISPL मध्ये देखील यंदाच्या पर्वामध्ये JPL आपण खेळताना पाहिलं आणि त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं। या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रशांत दादा गोराटकर यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेची उब देणारी शॉल आणि तदनंतर आदर प्रेम स्नेह वाढवणार पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। टायगर अभि जिंदा अर्थात JP भिवंडीचा वंडर बॉय आणि त्याचं स्वागत आणि सन्मान खऱ्या अर्थाने या व्यासपीठावरती केला जातोय। चला दोन्ही संघाचे कॅप्टन सरपंच साहेब आपण देखील यायचं आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, आपल्याला देखील सन्मानित केलं जाणार आहे। जुन अंदुर्गी ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच संजय मगन पाटील साहेब आहेत विद्यमान सरपंच, त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जातोय। खऱ्या अर्थानं खूप चांगलं कार्य, खूप चांगली विकास कामे त्यांच्या माध्यमातून जुन अंदुर्गी ग्रामपंचायत हद्दीमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत आणि खऱ्या अर्थानं त्यांचा देखील स्वागत आणि सन्मान हे आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये केला जातोय। तर नक्कीच या ठिकाणी तुम्ही पाहू शकता विद्यमान सरपंच संजय मगन पाटील साहेबांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय। महाराष्ट्राचा महावस्त्र, सनातन सन्मान आणि तदनंतर आदर प्रेम स्नेह वाढवणारा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय। स्वागत नसे सन्मान नसे हा तर आहे जीवाला, आपल्या पदस्पर्शाने पावन झाला सोहळा, आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून।
या ठिकाणी सरपंच साहेबांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं टॉस करण्यासाठी, परंतु आपण आणखीन एक स्वागत आणि सन्मान करतोय. या ठिकाणी प्रवीण नारायण पाटील ग्रामपंचायत जुन अंदुर्गीचे कर्मचारी आहेत आणि त्यांचा देखील स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे. या ठिकाणी प्रवीण पाटील यांचा देखील स्वागत आणि सन्मान केला जातोय. खऱ्या अर्थानं बुवा असे देखील त्यांना संबोधलं जातं आणि त्यांना देखील सन्मानित केलं जातं. एक जबरदस्त युवा व्यक्तिमत्व आहेत प्रवीणजी पाटील आणि त्यांचा देखील स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. चला सिद्धू पाटील आपण यायचं आहे मानव मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. मी जेपीला अर्थातच वंडरबाय भिवंडी जयेश पाटीलला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते मानव मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. जबरदस्त कामगिरी केली सिद्धूने विथ द बॅट विथ द बॉल. खूप चांगला परफॉर्मन्स या मॅचमध्ये दिला. बॅटिंग करत असताना त्याच्या बॅटमधून धावा आणि गोलंदाजी करत असताना काही जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. तर नक्कीच या ठिकाणी भाजपा युवा मोर्चा भिवंडी ग्रामीणचे अध्यक्ष सन्माननीय निलेश गुरव साहेब यांचं आगमन झालेलं आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी भाजपा युवा मोर्चा भिवंडी ग्रामीणचे अध्यक्ष सन्माननीय निलेश गुरव साहेब यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांचं द केक क्राऊन ट्रॉफी 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच आदरणीय सन्माननीय प्रफुल्लजी खंडागले साहेब देखील आपल्याला पाहायला मिळतात. भिवंडी विधानसभा भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष सन्माननीय प्रफुल्लजी खंडागले साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. हरपुनिया पुष्पगुच्छ भाव सुमणांचे प्रेमभरे स्वागत करूया. मान्यवरांचे प्रिय सन्माननीय सौजन्यशाली पाहुणे आले, मने प्रसन्न झाली. पाहुणे आले, मने प्रसन्न झाली. आपल्या व्यासपीठावरती निलेशजी गुरव साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं भाजपा युवा मोर्चा भिवंडी ग्रामीणचे अध्यक्ष आहेत. तसेच भिवंडी विधानसभा भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष प्रफुल्लजी खंडागले साहेब यांना देखील तुम्ही पाहताय. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जाऊया आपण आता प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सिद्धू पाटील आहे. खऱ्या अर्थानं जबरदस्त कामगिरी केली विथ द बॅट विथ द बॉल आणि तो राहिला होता मॅन ऑफ द मॅचचा हकदार. या ठिकाणी जर पाहिलं तर आकर्षक ट्रॉफी, त्यानंतर द केक क्राऊन कंपनीच्या माध्यमातून 30% डिस्काउंट वाउचर त्याला दिलं जातं. अप्रतिम कामगिरी आणि तदनंतर कुछ मीठा हो जाय या ठिकाणी पेस्ट्री दिली जाते, केक दिले जाते. खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराच्या स्वरूपात. तर नक्कीच सिद्धू पाटील राहिलेला आहे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आणि सिद्धू यांच्यासोबत देखील आपण खऱ्या अर्थानं चर्चा केली असती, परंतु आपल्याकडे वेळ फार कमी आहे. वेलपेड सिद्धू अप्रतिम कामगिरी केली. संघाचा कॅप्टन संघाचा कर्णधार सिद्धू पाटील याला आपण पाहिलं, अप्रतिम कामगिरी केली. खऱ्या अर्थानं संघाचा कॅप्टन कसा असावा तर सिद्धू पाटील सारखा असावा. अप्रतिम. वेल प्लेड अँड बेस्ट ऑफ लक. तर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन बालकुम आणि घनसोली. मी आपल्या व्यासपीठावरती ज्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे निलेशजी गुरव साहेबांना विनंती करतोय, तसेच प्रफुल्लजी खंडागले साहेबांना देखील विनंती करतोय आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. साहेब या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. या ठिकाणी आदरणीय सन्माननीय निलेशजी गुरव साहेब यांना तुम्ही पाहताय आणि तदनंतर प्रफुल्लजी खंडागले साहेबांना देखील तुम्ही पाहताय आणि साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. तदनंतर या स्पर्धेचे मुख्य आयोजक त्या ठिकाणी प्रशांतदा गोराटकर देखील यांना देखील तुम्ही पाहताय आणि त्यांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थानं टॉस केला जातो. एका बाजूला जय हनुमान टेंबोली आहे आणि एका बाजूला जर पाहिलं तर द केक राऊंड कॉइन स्पिन केला जातोय. पालकुम संघाने कॉल केलेला आहे द क्रेक राऊंड आणि खऱ्या अर्थानं द क्रेक राऊंड आलेला आहे. साहेबांना विनंती करतोय पुन्हा एकदा आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती जाऊन विराजमान व्हायचं आहे. तर नक्कीच या ठिकाणी बालकुम संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकलेला आहे. 4 षटकांचा सामना अंडर फ्लड लाईट. खऱ्या अर्थाने या विभागामध्ये भरपूर जास्त कधी सामने होत नाही, पहिल्यांदाच एवढी मोठी क्रीडा स्पर्धा. कसं वाटलं एकंदरीत आल्यानंतर आणि डिसिजन काय? फिल्डिंग असणार पाहिले तर आम्ही आणि नियोजन भरपूर सुंदर आहे. कसं वाटतं ज्या पद्धतीने फ्लड लाईट खूप चांगला प्रकाश झोत आणि या प्रकाश झोतामध्ये मागील सामना देखील आपण पाहिला, खूप चांगली बॅटिंग आणि खूप चांगली गोलंदाजी. एकंदरीत काय म्हणशील ज्या पद्धतीने तू फिल्डिंग स्वीकारली आहे, असे कोणते ट्रम्प कार्ड गोलंदाज तुझ्याकडे असतील ते सुरुवातीला तू युटिलाइज करतील, कारण 4 षटकांचा सामना आहे. रुद्र आहे, दीपेश माने आहे, यांच्याकडनं भरपूर अपेक्षा असणार. भूषणदाकडनं पण त्यांनी टाकावे चांगली बॉलिंग. भरपूर साऱ्या शुभेच्छा. या ठिकाणी घनसोली संघाचा कॅप्टन देखील आहे. खऱ्या अर्थानं बॅटिंग करायची आहे, बॅटिंग चांगली असली तर खऱ्या अर्थानं जर या विकेटवरती धावा होताना देखील आपण पाहिल्या. खऱ्या अर्थानं पहिल्या दिवशी 80 धावा देखील या विकेटवरती बनल्या होत्या. 4 षटकांचा सामना आहे. काय टार्गेट असेल जो बालकुम संघासमोर तुम्ही खऱ्या अर्थाने ठेवणार आहात? आम्ही जास्तीत जास्त स्कोर करायचा प्रयत्न करू.
कसं वाटतं एकंदरीत आता केक राऊंडची क्रीडा स्पर्धा, प्रशांतदा गोराटकर यांची क्रीडा स्पर्धा, एकंदरीत या मैदानावरती या क्रीडांगणावरती आल्यानंतर कसं वाटलं? खूप छान वाटलं. पहिल्यांदा खेळतो पण लाईट ग्राउंड बघून खूप छान वाटलं. भरपूर साऱ्या शुभेच्छा. या ठिकाणी जर पाहिलं तर बालकुम संघाने टॉस जिंकलेला आहे आणि घनसोरी या टीमला बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केले. दोन्ही संघ जर पाहिलं तर हे भिवंडीचे नाही आहेत. दोन्ही संघ वेगवेगळ्या विभागातून या ठिकाणी दाखल झालेत आणि खऱ्या अर्थानं खूप चांगला क्रिकेट यांच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहिला आहे. आज देखील जे हनुमान टेंबोलीच्या क्रीडांगणावरती या दोन संघामध्ये आपण सामना पाहणार आहोत. आणि पुन्हा एकदा जाऊया आपल्या समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद सर. बालकुम, या ठिकाणी आदरणीय सन्माननीय मधुकरजी गुरव साहेबांची देखील उपस्थिती झालेली आहे. तंटामुक्त अध्यक्ष आहेत कवाड गावातील. आपलं देखील हार्दिक स्वागत. तदनंतर या ठिकाणी बाला शेठ यांचं देखील आगमन झालेलं आहे. अप्रतिम और व्यक्तिमत्व. हमारे बीच फर्स्ट सिटीजन ऑफ खारबाव सम्मानीय यतीश बालासेठ पाटिल का आगमन हुआ है. हम आपका हार्दिक स्वागत करते हैं. वेलकम वेलकम वेलकम. निशांत, ये बताइए कि टॉस किसने जीता है?